राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी। आणि या निमित्ताने जे ओरायन मॉलचे जे लकी कस्टमर्स असणार आहेत त्यांना काही अमेझिंग प्राइजेस मिळणार आहेत। या सीझनला 2 प्राइजेस आहेत। जे सेकंड प्राइज असणार आहे ते असणार आहे ई बाईक तुम्हाला मिळणार आहे ॲज अ सेकंड प्राइज। तर यामध्ये जे ओरायन मॉलचे कस्टमर्स आहेत त्यांनी 3000 किंवा त्याच्यावरची शॉपिंग केली आहे, म्हणजे ओरायन मॉलच्या कोणत्याही स्टोरमध्ये जाऊन जर त्यांनी 3000 किंवा त्याहीपेक्षा जास्त शॉपिंग केली तर इथे रजिस्ट्रेशन डेस्कवर त्यांना एक कुपन्स मिळत होते। ते कुपन्स फिल इन करून त्यांनी या मॅजिक बॉक्समध्ये टाकले। आणि या बॉक्सला मी काय मॅजिक बॉक्स असं म्हणत असतो, कारण यातून जे कुपन्स बाहेर येतात ना, इथे ओरायन मॉल पनवेलमध्ये जे गेस्ट आपल्याला लागतात ते ज्यांचे कुपन्स बाहेर काढतात ना त्यांना काही अमेझिंग प्राइजेस देतात। सेकंड प्राइज तर मी तुम्हाला सांगितलं, पण फर्स्ट प्राइज काय? फर्स्ट प्राइज असणार आहे ग्लॅमरस ज्वेलरी वर्थ रुपीज 1.5 लाख। 1.5 लाखाची ज्वेलरी वर्थ रुपीज 1.5 लाख ज्वेलरी मिळणार आहे जे आपले लकी विनर्स आहेत। आणि हे लकी विनर्स निवडण्यासाठी कोण येणार आहे तुम्हाला ऐकून अजून आनंद होणार आहे की कोणी कोणाला कळलं, कोणी सांगायला आवडेल कोण येणार आहे, कोण येणार आहे? तुम्ही जर नाव घेतलं तर मला जास्त आवडेल मंडळी, मी तर तुम्हाला सांगणारच आहे। तुम्ही जर एकत्रपणे नाव घेतलं तर अजून आवडेल। कोण येणार आहे? काही मोजकी लोक म्हणताय, काय म्हणायचं तुम्हाला? कोण येणार? हो, कोण येणार आहे? अजून कोण येणार आहे? पराजू। अरे पराजू म्हणजे एक वेगळं नाव त्यांनी दिलं, पराजू म्हणून ओळखलं। अजून कोणाला माहिती कोण येणार आहे? कोण येणार आहे ॲज अ गेस्ट इथे ओरायन मॉल पनवेलमध्ये लगेच असं? तुमचं म्हणजे किती जणांचे कुपन्स यात आहे ते मला ऐकायला आवडेल। कोण आहे? अरे बापरे, माझे काही मित्र आहेत त्यांचे कुपन कोण आहे इथे आणि तो फार खुश दिसतो मला। काय नाव? काय? गर्विक इथे आहे आणि तो त्या फॅमिलीसोबत आलाय। तुम्हाला काय वाटतं तुमचे जिंकण्याचे किती चान्सेस आहेत? 100 बाबा, म्हणजे एवढा विश्वास मला माझ्या आयुष्यात हवा आहे माहिती आहे मंडळी। माझ्या मित्राला वाटतं की 100% चान्सेस दिसतात। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे नाही का त्यासाठी? यू शुड हॅव द कॉन्फिडन्स ऑलवेज। अजून कोण आहे? कोणाकोणाचे कुपन्समध्ये आहे त्यांना ऐकायला आवडेल मला। अजून वी आर हॅव्हिंग दिस सर, कोणाचे कुपन्स त्याच्यामध्ये आहे? येस, ग्रेट। कोण आहे तुमचं नाव? उमेश निजामपूरकर। अच्छा, आणि काय वाटतं तुमचे किती चान्सेस आहेत? तुम्हाला काय वाटतं किती % चान्सेस आहेत? 100%। अरे बाबा, तिकडे पण 100%, इकडे पण 100%। मला काही कळत नाही इथे ओरायन मॉल आणि हे पनवेलकरांची एनर्जी ना कायमच अशी अमेझिंग असते, ते ऑब्झर्व करणं फार अवघड होऊन जातं। कोण आहे माझ्या अजूनही मध्ये? अच्छा, सोबतच आहात तुम्ही बघा। ओके, कोण तुम्हाला काय वाटतं तुमचे किती % चान्सेस जिंकण्याचे? 100। बापरे, सगळ्यांनाच 100% चान्सेस वाटतंय। खूप छान। पण आपले गेस्ट येणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं केतकी माटेगावकर मॅम इथे येणार आहे ॲज अ गेस्ट। म्हणजे बघा, ओरायन मॉल पनवेलमध्ये तुम्ही शॉपिंग करायला येत असतात बरोबर, शॉपिंग तर आपण करतच असतो, पण त्याच्यावरती प्राइजेस मिळण्याचे चान्सेस आहेत बरोबर। तुमची जी शॉपिंग केलं ती गोष्ट तुमची आहेच, पण त्याच्यावरती काहीतरी एक्स्ट्रा जिंकण्याची संधी तुम्हाला मिळते। त्यासोबतच असे छान छान गेस्ट पण तुम्हाला भेटायला मिळतात ना, त्यांना भेटण्याची संधी मिळते, त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळते, आपल्याला त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करता येतं। आणि कोणी मला सांगेल की ओरायन मॉल पनवेलला किती वर्ष झाले? कोणाला माहिती आहे? एनिवन? कोणाला माहिती आहे? अच्छा, काय मैत्रिणीला माहिती आहे किती? 8 वर्ष। इशी राईट, बरोबर बोलते ती। किती वर्ष झाले ओरायन मॉल पनवेलला? कोणाला माहिती आहे? एनिवन ओरायन मॉल पनवेलला किती इयर्स कंप्लीट केले? 8 इयर्स। हा म्हणतोय अजून माझा अजून एक मित्र आहे, किती वर्ष म्हणतो? पण हे तुम्ही सगळं कसं गॅस केलं? हाऊ डिड यू गॅस दिस? कारण तुम्ही बघू शकतात 8 इयर कंप्लीट केलं आहे। तर मला खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवलं पाहिजे ओरायन मॉल पनवेलसाठी, कारण 8 वर्ष सक्सेसफुली एक मॉल रन करणार गेट। पण मला काय वाटतं माहिती आहे का मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला टाळ्या वाजवायला लागतील का? तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण ही जी कस्टमर्स आणि शॉपरची जी साथ लाभलेली आहे ना ओरायन मॉल पनवेलला, जे प्रेम तुम्ही ओरायन मॉल पनवेल करतात, त्यामुळे ओरायन मॉलच्या टीमला हे अजून छान पडतं आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची मौका ओरायन मॉल पनवेलला मिळत असतं। आणि लवकरच येत्या काही मिनिटांमध्ये मी पण ज्या क्षणाची वाट बघतोय, तुम्ही सुद्धा ज्या क्षणाची वाट बघताय, त्या म्हणजे केतकी मॅम इथे तुम्हाला उत्तर दिलंच आहे, पण तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांना हे मला ऐकायला आवडेल। मी अशी बसून बोलत नसते। नमस्कार पनवेल, मला ऐकू नाही येते। नमस्कार। मला माहिती आहे खूप गरमी आहे, उकडत आहे आणि समर चालू आहे, पण आय थिंक एनर्जी आपल्याला हवी अजून। नमस्कार।
वा. सगळ्यात आधी मला इकडे बोलवल्याबद्दल मी 2019मध्ये खरं ओरायन मॉलमध्ये मी आले होते, पण आता हे सेकंड टाईम आहे की मी इथे येते. आणि मंगेशजी परुळेकर आणि मनन परुळेकर या दोघांना मी थँक्यू म्हणेन, कारण मला ना मॉल्स म्हटल्यानंतर इट्स लाईक अ थेरपी फॉर मी. आणि कोणी बोलवत असेल आपल्याला तर इट्स लाईक अ डबल थेरपी. सो मला खूप छान वाटतं. कसं असतं की इथे जी एनर्जी असते, इथे जी वाईब असते, सगळेजण ना मॉलमध्ये येतानाच खूप आनंदी होऊन येतात की आज आपल्याला मला माझ्या बायकोकरता काहीतरी घ्यायचं आहे, मुलाकरता घ्यायचं आहे, गर्लफ्रेंडकरता घ्यायचं आहे. सो त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहायला मला खूप आवडतं. सो खूप छान वाटतं आहे. आणि ज्या संख्येने मी बघते इतके सगळेजण जमलेले आहेत. ओरायन मॉल 5 वर्षांनी मी येते तर किती हिट झालं आहे आता आपल्याला सगळ्यांना. डेफिनेट. आणि तुम्ही जसं सांगितलं की त्या म्हणालात की ते इथे ओरायन मॉल पनवेलमध्ये दुसऱ्यांदा आला हो. आहे, राईट. आणि मला ते ऐकायला आवडेल की मला असं वाटतं की आपलं जे कन्व्हर्सेशन आहे ते बऱ्याच वेळ चालणार आहे, तर तुम्ही जर बसलात तर ते आम्हाला आवडेल ना. ओके. कारण की द कन्व्हर्सेशन विल गो ऑन आणि आय वॉन्ट यू टू बी व्हेरी कम्फर्टेबल आणि एकदम छान प्रकारे आपण कन्व्हर्सेशन पुढे पार पाडणार आहोत. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आधीसुद्धा ओरायन मॉल पनवेलमध्ये आला हो, होता, आले. राईट. तर मला ते जाणायला आवडेल की काय फरक तुम्हाला जाणवला तेव्हाचा ओरायन मॉल पनवेल आणि आत्ताचं ओरायन मॉलमध्ये. नक्कीच प्रगती झाली आणि एक प्रेम करत असतं आणि दरवर्ष प्रेम वाढतच असतं. बरोबर. पण तुमच्या अनुभवातला काय फरक आहे? कसं असतं ना, अत्यंत महत्त्वाची सगळ्यांना पटेल अशी गोष्ट मी इथे शेअर करेन. मी आत्ताच एकांशी इथे बोलत होते की आत्ताच मी युरोपला जाऊन आले आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली की आपण आपल्या नातेवाईकांना सांगतोय की अरे बाबा तू जरा जातोयस तर तिकडनं जरा एक घड्याळ घेऊन ये, तिकडनं जरा हे कपडे घेऊन ये, ह्या ब्रँडचं हे घेऊन ये, स्पेशली आयफोन आणि एअरफोन्स. हां. पण आता ते करायची गरजच नाही आहे. आता पनवेलमध्येच ते सगळं ओरायन मॉलमध्येच आलेलं आहे. त्यामुळे मी सगळे ब्रँड्स जे तिकडे लोक जाऊन बऱ्याचदा घेतात ते इथेच आता आलेले आहेत, ह्याचा मला खूप आनंद आहे. नक्कीच. अगदी आपल्या पनवेलमध्ये तुम्हाला बरेचसे छान ब्रँड्स, इंटरनॅशनल ब्रँड आणि स्टँडर्ड ब्रँड्स इथे शॉपिंग करायला मिळतात. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही पर्टिक्युलरली कोणत्या ब्रँडमध्ये शॉप करतात किंवा तुम्हाला कोणते ब्रँड्स आवडतात किंवा ती ब्रँड्स तुम्हाला इथे आढळले का? कोणते ते असे ब्रँड्स आहेत त्याची नावं जर आम्ही ऐकली तर आम्हालाही छान वाटेल आणि त्या ब्रँड्सला सुद्धा. ॲक्च्युली इथे जे ब्रँड्स दिसत आहेत ना, तुम्हाला डब्ल्यू दिसतं, त्याच्यानंतर मी आता वरती गेले तर इथे शॉपर स्टॉपमध्ये गेले होते. शॉपर स्टॉप म्हटल्यानंतर इट्स लाईक अ नीड फॉर मी, कारण ते मेकअप असतं आणि म्हणजे आधी असं व्हायचं की आवड होती मेकअपची, नंतर ती गरज बनली. त्यामुळे शॉपर स्टॉपमध्ये 6 महिने वर्षातनं एकदा जाणं व्हायचं, आता दर 3 महिन्याला जाणं होतं. त्यामुळे शॉपर स्टॉप आहे, डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर इथे ॲथेनिसिटी म्हणून एक आहे खूप छान ब्रँड आहे. असे सगळेच ब्रँड मी असा विचार नाही करत, मला जे आवडतं ते मी घेते. आणि खरं सांगायचं तर मला थांबवावं लागतं, म्हणून आई बऱ्याचदा येते माझ्याबरोबर, कारण अगं बाई जरा, कारण कसं होतं जेव्हा तुम्ही घेता बॅग्स भरलेल्या बघून छान वाटतं आणि मग घरी गेल्यानंतर कार्ड खाली गेलेलं थोडंसं वाईट वाटतं. सो अमाऊंट डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट, तो मेसेज आल्यावरती थोडा वाईट. पण मग ते जे क्लोथ्स बाय केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते पण असं कुठेतरी इक्विव्हॅलंट रोल प्ले करतं, ते बॅलन्स आउट करायला. नक्कीच. आणि फक्त मी ह्या बिलीफ सिस्टीमची आहे की मॉलमध्ये गेल्यावर ना आनंद घ्यायला जायचं, तिथे विचार नाही करायचं की आता आपला बँक बॅलन्स काय असणार आहे. आनंद घ्यायचा भरपूर आणि शॉपिंग करायचं. तो आनंद आपला, तो आनंद ॲक्च्युली लक्षात राहायचा. आणि आनंद पनवेलकरांनी खूप घेतला आहे, कारण की तुम्ही हा जो बॉक्स बघू शकतात ना, या बॉक्समध्ये जे ओरायन मॉलचे जे हॅपी कस्टमर्स आहेत ज्यांनी कोणी 3000 किंवा त्याच्यावरची शॉपिंग केली, राईट फ्रॉम 19th of April to 19th of May या पूर्ण मंथच्या ड्युरेशनमध्ये त्यांचे कुपन्स येत आहेत. म्हणजे त्यांनी तो छान अनुभव घेतलाच आहे. आणि त्यातून जे लकी विनर्स असणार आहेत, त्या सेकंड लकी विनरला ई-बाईक मिळणार आहे आणि जी फर्स्ट लकी विनर असणार आहे त्यांना ग्लॅमरस ज्वेलरी वर्थ ₹1.5 लाख मिळणार आहे. तर मग हे कॉन्सेप्ट ओरायन मॉल पनवेल कायम घेऊन येत असते त्यांच्या शॉपरसाठी, म्हणजे समथिंग टू विन बियॉन्ड द शॉपिंग. जे शॉपिंग करतात ती गोष्ट तुमची आहेच, पण त्यावर काहीतरी अमेझिंग.
आणि 1.5 लाख रुपीची ज्वेलरी इज अ बिग थिंग ना, आणि यू नीड टू बी व्हेरी लकी फॉर दॅट. आणि त्यासाठी हे शॉपिंग इन कॉन्टेस्ट एक रिटर्न गिफ्ट देण्यासाठी या कॉन्सेप्टवर तुम्हाला काय म्हणायला आवडेल? मला खूप इंटरेस्टिंग का वाटलं, कारण कसं असतं ना, शॉपिंग आपण करतो पण मोटिवेशन पण हवं असतं आपल्याला. बरोबर. कारण अरे जायचं आणि मग आहे त्या प्राईसमध्ये आपण घेतो आणि असं वाटतं की अरे डिस्काउंट मिळालं असतं तर बरं झालं असतं, अजून तर 50% आपल्याला हवंच असतं म्हणजे डिस्काउंट. मग असे जेव्हा लकी ड्रॉ येतात ना आणि आपला नंबर जर लागला त्याच्यानंतर मग आणखीन ते पुढच्या 1 वर्षासाठी मोटिवेशन वाढतं की चला आता मला अजून शॉपिंग करायची आहे. नक्कीच. आणि ना इथे बऱ्याचदा जे शॉपिंग इन कॉन्टेस्टमध्ये आधी जिंकलेले जे विजेते आहे ना ते येत असतात की आम्ही दिवाळीला आलो होतो, आम्हाला हे प्राईज मिळालं, त्यावेळेस प्राईज काय, म्हणजे ती कायम ती एक्साइटमेंट कायम जिवंत असत असते त्यासोबतच. आता येऊया तुमच्या अभिनयाबद्दल. आणि तुमच्या अभिनय आणि सिंगिंग या दोघी जागेवरती तुम्ही सायमल्टेनियसली खूप छान करिअर केलेलं, आणि त्यासाठीच आपण सगळेजण तुम्हाला ओळखतो. आणि आय एम शुअर की पुढेही असे प्रोजेक्ट्स येणार आहे. पुढे येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल तर मी विचारणारच आहे, पण तुम्ही आतापर्यंत केलेले सर्व कामाबद्दल तुमचं बेस्ट काम किंवा तुम्हाला सर्वात जास्त भावलेलं काम केलं ॲक्टिंगमध्ये सुद्धा आणि सिंगिंगमध्ये सुद्धा? ॲक्च्युली हा माईक तिकडे गेला पाहिजे. कारण मी स्वतः अति ओव्हर क्रिटिकल म्हणतात ना तशी मी आहे. म्हणजे मला भयंकर परफेक्शन लागतं आणि मला अँझायटी लेवलला ते परफेक्शन लागतं. मला अँझायटी होती आणि जोपर्यंत ते हवं तसं येत नाही तोपर्यंत मला म्हणजे अँझायटी माझी पीकवर पोचलेली असते. आणि मग एकदा फिल्म रिलीज झाली की मग ती डाऊन होते. पण त्या मला वाटतं कधी कधी एन्झायटी पण एक चांगला रोल प्ले करू शकते. तुमच्या एन्झायटीमुळे आम्हाला छान रोल्स बघायला मिळतात किंवा छान गाणी ऐकायला मिळतात, विच इज अ गुड साईड ऑफ इट. पण तरीही एक जर मेन्शन करायचं झालं तर एनी वन प्रोजेक्ट विच इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट? खरं माझ्या आयुष्यात दोन आहे सगळं. म्हणजे Okay, अभिनय पण गाणं, हां, अभिनय आणि गाणं असं सगळं तेव्हापासून सगळं 2च आहे. 2 गुरु मिळालेत मला. त्यामुळे मी म्हणेन की 2 सिनेमे माझ्या जवळचे आहेत. Yes. एक ज्या सिनेमाने महाराष्ट्राने मला स्वीकारलं, आशीर्वाद दिला, तो म्हणजे टाईमपास. येस. आणि दुसरा सिनेमा ज्या सिनेमामुळे मी महाराष्ट्रापर्यंत खूप डीपर लेवलला त्यांच्या मनापर्यंत त्यांच्या समस्या गावागावांमध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या मला त्या पात्राच्या अभ्यास करण्याच्या वेळेला समजल्या, तो म्हणजे तानी. दॅट्स नाईस. 2 सिनेमे म्हणजे बघितलं तुम्ही त्यांनी जे डीपमध्ये आन्सर सांगितलं, दॅट वॉज अमेझिंग. आणि हे जाणून घेणं खूप मजा येते. पीपल ऑलवेज लाईक टू नो दिस थिंग्स. आणि अबाउट सिंगिंग तुमचं फेवरेट गाणं होतं, म्हणजे इथे आलेल्या सर्वांचंच किंवा माझंही मला वेळ लागली प्रेमाचं हे तर फेवरेट गाणं आहेच, नो डाऊट दॅट. पण तुमचं स्वतःचं फेवरेट गाणं? ओके, सो मराठीमध्ये पहिल्यांदाच एक प्रयत्न झाला होता. खूप लोकांना ते गाणं साऊथ इंडस्ट्रीमध्ये रेकॉर्ड झालं असं वाटतं. समीर विद्वांसच्या एका चित्रपटाकरता मी ते गाणं गायलं आणि ते संस्कृत गाणं आहे. आणि ते गाणं इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकलचं एक ब्लेंड आहे. जेव्हा मला ॲक्च्युली ते गाणं विचारलं आणि मी ते प्रिपेअर करायला घेतलं, ते प्रचंड कठीण गाणं होतं. त्यामुळे म्हणजे त्याची वेगळी गंमत स्टोरी वेगळी आहे सम अदर डे. पण ते गाणं प्रिय करा नावाचं जे गाणं आहे ते माझ्या खूप आवडीचं आहे. गायला खूप मजा येते. मला वेड लागली कुंद कळ्यांना केली
पनवेलमध्ये जे इव्हेंट्स होत असतात त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे खूप मोठा वाटा असतो. तर सर्वांनी जरा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रासाठी टाळ्या वाजवला तर आम्हाला सर्वांना खूप आवडेल. बँक ऑफ महाराष्ट्र खूप चांगलं सपोर्ट करायचं जेणेकरून ओरायन मॉल पनवेलसुद्धा असे छान इव्हेंट्स सर्व शॉपर्ससाठी सी मग एक फेअर गेम व्हावं म्हणून नंबर असेल तो तुम्हाला अनाऊन्स करायचं आहे, विनरचं नाव सांगायचं आहे आणि तो नंबर आपल्या ऑनलाईन ऑडियन्सवर टाकायचा. ओके, सो ई बाईकचे विनर आहे ज्याचा नंबर आहे 1198. ओके 1198 आणि नाव आहे जयंता दास. कॉंग्रॅच्युलेशन जयंता दास. त्यांना ई बाईक मिळणार आहे. कुपन नंबर इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे ऑनलाईन कस्टमर्सला जाणून देऊ की 1198 हे कुपन नंबर आहे आणि जयंता दास हे विनर आहेत. त्यांचं वय 40 आहे आणि ते पनवेल शॉप अँड विन कॉन्टेस्टचे लकी विनर ज्यांना ग्लॅमरस ज्वेलरी मिळणार आहे वर्थ रुपीज 1.5 लाख रुपीज. द कुपन नंबर बघा मंडळी, तुमचे कुपन करताना हँडरायटिंग छान आहे तुमच्या वेळेस, त्याच्यामुळे असं वाचायला जरा अवघड जातं पण काही हरकत नाही. कूपन नंबर आहे 1412 1412 आणि नाव आहे दुर्वेश विरेकर. दुर्वेश विरेकर हे आपले भाग्यवान विजेता आहे शॉप अँड विन कॉन्टेस्टचे. तुम्ही बघू शकता की हॅविंग द कूपन हिअर ऑनलाईन वॉचर्स. द कूपन नंबर इज 1412 अँड द नेम इज दुर्वेश, ज्यांचं वय 18 आहे आणि ते पण म्हणाले की ओरायन मॉलला मी 5 वर्षांपूर्वी सुद्धा भेट दिली होती आणि आता प्रत्येक ट्रेंड प्रमाणे ना इकडे सगळं बदलत गेलेलं आहे आणि अपडेट होत गेलेलं आहे. हे मी खूप छान वाटतंय मला बघून. इथले जे ब्रँड्स आहेत, नवीन नवीन ब्रँड्स जे आता ॲक्च्युली खूप ट्रेंडमध्ये आहेत, ते सगळे ब्रँड्स इथे मला बघायला मिळत आहेत. खूप छान वाटतंय आणि बराच बदलला आहे, मोठा वाटतोय. आणखी मला असं वाटतं ह्या अशा स्पर्धांमुळे खूप पर्सनल टच दिला गेला आहे प्रत्येक कॉम्पिटिशनला. आता बऱ्याचदा असं होतं ना खूप कमर्शियल आणि असं खूप देर इज ऑलवेज अ डिस्टन्स बिटवीन द मॉल अँड द पीपल. त्यामुळे तो कनेक्ट असल्यामुळे सुद्धा लोक इथे खूप आपुलकीने येतात, खूप प्रेमाने येतात. आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ॲक्च्युली 19 मध्ये बघितला होता. त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल. आउट ऑफ इंडिया आपण जे ब्रँड्स उपलब्ध करतो बाहेरच्या देशातून ते आज ओरिएंट मॉलमध्ये उपलब्ध होतात. काय सांगायचं? मी मगाशीच एकांना सांगत होते की मी युरोपला गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर असं रिअलाइज झालं की अरे हे सगळं आपलं इथेही मिळतंय. आणि ॲक्च्युली इथे आल्यानंतर ते सगळे इकडली घड्याळं, इकडले ब्रँड्स, इकडे जे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं तिकडे जाऊन घेण्याची काही गरज नाही, तिथेच मिळते आपल्या देशात, आपल्या पनवेलमध्ये. यापूर्वी पनवेलला आलेला मी खूप लहानपणी आले होते. माझी मावशी आजी पनवेलची आहे, त्यामुळे मी खेळायला यायचे आजीकडे. आणि आज इतक्या वर्षांनी 19 मध्ये तर आले होते, पण मी एक इतक्या वेगळ्या कारणाकरता, इतक्या छान कारणाकरता आले. आनंद आहे ह्याच गोष्टीचा की मी मंगेशजींना खूप खूप वर्षांपासून ओळखते आणि एवढी मोठी उडी घेणं सोपं नाही आहे. आणि मला असं वाटतं आपल्या लोकांनी, महाराष्ट्राने, रादर मी महाराष्ट्र फक्त म्हणणार नाही, भारताने, आपण एकत्र आहोत सगळेजण, सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं, धरून ठेवणं खूप गरजेचं आहे. आपले ब्रँड्स, आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं. आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय की आज मी इंटरॅक्शन सुद्धा मराठीत केलं. छान वाटतं, मस्त वाटतंय. ओरिएंट मॉलने 8 वर्ष पूर्ण केलेलं आहेत. भावी वाटचालीसाठी कसं 8 वर्ष झाली, ह्याच्यातच मला असं वाटतं पहिल्या 5 वर्षातच सक्सेस कळते कुठल्याही बिझनेसची आणि कसं चाललंय. ते 8 वर्ष झाली आहेत आणि मला असं वाटतं 8 वर्ष काय, दिस इज द फर्स्ट स्टेप असं मी म्हणेन. आणखीन खूप ओरायन मॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत आणि मी एवढं त्यांना शुभेच्छा देईन की पनवेल काय आमच्या गोरेगावमध्ये पण या सगळीचकडे त्यांचे मॉल्स